पुण्यात राहुल गांधींचा आज छात्रों की गूंज कार्यक्रमाची काँग्रेस नेत्यांकडून जय्यत तयारी। भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचं छात्रों की गूंज हे कॅम्पेन। राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज। 3000 लोकांना 30 ते 35 हजार रुपये वाटले। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा हा आरोप। भाजपच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे। सप्टेंबर नंतर सरकारच्या पडझडीला होणार सुरुवात। भाजपने विरोधी बाकावर बसण्याची तयारी सुरू करावी। संजय राऊत यांचा हा हल्लाबोल। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी पुण्यात गोंधळ। अभाविपा आणि एनएसयूआय मध्ये जोरदार राडा। अभाविपने धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप। विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम, सतेज पाटलांचा सीओईपी कॉलेजमध्ये ठिय्या। अभाविपा आणि एनएसयूआय राडा प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा, तर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 50 ते 60 जणांवर गुन्हा। काल रात्री झालेला राडा। भाजप कार्यकर्त्यांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न। काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता आक्रमक। आरएसएस आणि आयएसआयचे संबंध असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप। आरएसएस आणि आयएसआय यांच्यामध्ये 4 मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचा दावा। काय चर्चा झाली ते सांगा। प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसला हे आव्हान। खासदार ओमराजे निंबाळकर यांची धाराशिवच्या होर्टीमधील आश्रमशाळेला भेट। बातमी पाहून फार वाईट वाटलं। आश्रमशाळेची दुरावस्था ही व्यवस्थेची चूक। TV9 मराठीच्या बातमीनंतर निंबाळकरांची ही प्रतिक्रिया समोर। नागपूरमधील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन हे अद्यापही सुरू, तर वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी। नागपूर आदिवासी विकास कार्यालयाबाहेर 10 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा ठिय्या।